मुस्लिमांनी भीती दाखवून अमराठी महापौर करण्याचा डाव ठरवलेला आहे। मनसेने थेट भाजपवर आरोप केलेला आहे। तर मनसे मुंबईचा महापौर मराठी माणूसच बनवणार असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। तर या प्रकरणी भाजपकडून काय दावा करण्यात आला होता ते आधी ऐकूया। इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। कोणी सोबत आलं तरी, कोणी सोबत आलं नाही तरी, कोण कोणाला सोबत घेताय तरी। तर मनसेनं हा दावा नाकारलेला आहे। पाहूया काय म्हणाली मनसे। भारतीय जनता पक्षाचा इतिहास मुंबई महापालिकेतला तर 2017 झाली। त्यांचे विनोद काय मिश्रा का शर्मा काय नाव त्यांचं ते होते, काय पक्ष नेतेपद त्यांच्याकडे होतं महापालिकेचं। त्याच्या आधी मनोज कोटक होते, दिलीप पटेल होते। मला असं वाटतं कोण आहेत, म्हणजे यांना मराठी माणूस सापडतच नाही का? मराठी माणसाला किंमत नाही आहे का यांच्या? मग खानांची भीती दाखवायची की बघा मुसलमान महापौर होईल, असंच भीती दाखवायची आणि आपल्याला पाहिजे ते भय्ये गुजराती महापौर म्हणून बसवायचे। हा कारस्थान आहे आणि हे मराठी जनतेने ओळखलेलं आहे। म्हणजे याचा अर्थ ते खानला महापौर करणार आहेत। याचा अर्थ म्हणजे आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातले विदूषक जे बोलले याच्यातनं अजून जास्त क्लॅरिटी येते की त्यांचा एक छुपा एजेंडा आहे। आणि छुपा एजेंडा हा आहे की मराठीचा चेहरा पुढे करायचा आणि एका खानाला या मुंबई शहराचा महापौर करायचा।